मित्रांनो नमस्कार. मी ज्ञानेश्वर पवार टेक्नोज्ञान युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, पासपोर्ट हा सर्व पूर्ण जगामध्ये कुठल्याही देशामध्ये नागरिकत्वाचा पुरावा किंवा ओळखीचा पुरावा म्हणून खूप व्हॅलिड डॉक्युमेंट म्हणून ओळखलं जातं. पासपोर्ट आपल्याला कसा काढायचा, आपला इंडियन पासपोर्ट आपल्याला कसा मिळवायचा, त्यासाठी ऍप्लिकेशन कसं करायचं, तर या संदर्भात हा संपूर्ण व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा. स्टेप बाय स्टेप यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. यामध्ये आपलं पासपोर्टसाठी ऍप्लिकेशन कसं स्टार्ट होणार, रजिस्ट्रेशन कसं करायचं, त्यासाठी फी किती लागणार, डॉक्युमेंट कोणकोणते लागणार, आपल्याला पासपोर्ट सेवा केंद्र कसं निवडायचं, कुठले कुठले केंद्र आहेत, ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपल्या फोनमधून किंवा आपल्या लॅपटॉपमधून आपण घर बसल्या ही संपूर्ण प्रोसेस करू शकता. यामध्ये कुठल्याही एजंट हायर करण्याची गरज नाही. आपण स्वतःच आपलं ऍप्लिकेशन करू शकता. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. या वेबसाईटची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. इथे आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम रजिस्टर नाव या बटनावर क्लिक करायचं आहे. रजिस्टर नाव या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे दोन ऑप्शन्स दिसतील. त्यामध्ये आहे रजिस्टर टू अप्लाय ॲट CPV दिल्ली किंवा पासपोर्ट ऑफिस. याला 2 नंबरच्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला पासपोर्ट ऑफिस इथे सिलेक्ट करायचं आहे. आपलं जेही राज्य असेल त्या राज्यातलं जेही सिटी असेल तर ती सिटी आपल्याला इथे सिलेक्ट करायची आहे. तर मी इथे मुंबई सिलेक्ट करतोय. त्यानंतर आपल्याला खाली इथे आपलं संपूर्ण नाव इथे लिहायचं आहे. यामध्ये नाव लिहिताना लक्षात ठेवायचं आहे की आपलं इनिशियल्स जे आहेत, जसं की डॉक्टर्स, मिस्टर, मिसेस, या गोष्टी आपल्याला इथे लिहायच्या नाहीयेत. फक्त आपलं नाव, आपलं सरनेम या 2 गोष्टी आपल्याला इथे लिहायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला इथे मेल आयडी आपला टाकायचा आहे. आपण इथे नाव टाकून घेतलंय, त्यानंतर मेल आयडी टाकलाय. मेल आयडी टाकल्यानंतर आपल्याला इथे डू यू वॉन्ट युअर लॉग इन आयडी टू बी सेम ॲज अ मेल आयडीला यस केलंय, म्हणून तो मेल आयडी जसं तसा खाली आलाय. जर इथे नो केलं तर इथे आपण पाहिजे तो आयडी इथे टाकू शकतो. शक्यतो मेल आयडी हाच लॉग इन आयडी ठेवा, जेणेकरून आपल्याला लक्षात राहील. त्यानंतर आपण पासवर्ड टाकून घ्या. पासवर्डमध्ये एक कॅपिटल लेटर, एक स्मॉल लेटर, या गोष्टी सर्व यायला हव्या. जसा मी एक पासवर्ड टाकलाय, यामध्ये एक कॅपिटल लेटर आहे, त्यानंतर काही स्मॉल लेटर्स आहेत, त्यानंतर इथे सिम्बॉल आहे, त्यानंतर इथे काही डिजिट्स आहेत. या सर्व गोष्टी इथे यायला हव्या आणि साइन अप या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. साइन अप या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे आपल्या मेल आयडीवर OTP मिळेल, 4 अंकी OTP. तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि कंप्लीट साइन अप या बटनावर क्लिक करायचं आहे. एकदा साइन अप झाल्यानंतर आपल्याला लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. लॉग इन या बटनावर क्लिक करून आपल्याला आपला इथे लॉग इन आयडी टाकायचा आहे. लॉग इन आयडी टाकून झाल्यानंतर आपल्याला कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे. कंटिन्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉग इन आयडीच्या नंतर आपल्याला पासवर्ड किंवा OTP 2 ऑप्शन असतील. आपण पासवर्ड आपल्या लक्षात असेल तर पासवर्ड आपण टाकू शकता. पासवर्ड लक्षात नसेल तर OTPचा ऑप्शन निवडून OTP येईल, तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे. लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला साइन इन या बटनावर क्लिक करायचं आहे. साइन इन झाल्यानंतर असा डॅशबोर्ड आपल्याला दिसेल. यामध्ये लेफ्ट साईडला वेगवेगळे ऑप्शन आहेत, ज्यामध्ये सेकंड नंबरला सर्व्हिसेस म्हणून हे ऑप्शन आहे. तर सर्व्हिसेस म्हणून जे ऑप्शन आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथे आपल्याला दिसत असेल की इथे ऑलरेडी एक ऍप्लिकेशन इथे दिसतंय. मी ऑलरेडी एक ऍप्लिकेशन आधी केलेलं आहे, त्यामुळे हे ऍप्लिकेशन तुम्हाला दिसत असेल. तरीही नवीन ऍप्लिकेशन कसं करायचं त्याची प्रोसेस आपण आता बघणार आहोत. तर सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे. सर्व्हिसेसमध्ये गेल्यानंतर इथे वेगवेगळे ऑप्शन आहेत. सर्वप्रथम एक ऑप्शन आहे बघा इथे सर्व्हिसेसमध्ये की अप्लाय फॉर फ्रेश पासपोर्ट किंवा रिइश्यू ऑफ पासपोर्ट. तर हे ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे. इथे आपल्याला एक ऑप्शन येईल, इफ यू हॅव एव्हर हेल्ड अ पासपोर्ट प्रोव्हाइड द डिटेल्स बिलो. जर आपल्याकडे आधीचा पासपोर्ट असेल तर आपल्याला इथे डिटेल्स टाकायचे आहे. जर पासपोर्ट नसेल, नवीन पासपोर्टसाठी आपण ऍप्लिकेशन करत असाल तर स्किप फॉर नाव या बटनावर क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला आपलं पासपोर्ट ऑफिस निवडायचं आहे, जे ऑटोमॅटिकली इथे सिलेक्ट केलेलं आहे मुंबई. त्यानंतर इथे नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर आपलं पासपोर्टचं ऍप्लिकेशन इथे सुरू होत आहे. यामध्ये पूर्ण 9 स्टेप्स आहेत. या 9 स्टेप्स आपल्याला पूर्ण करून घ्यायच्या आहेत. तर सर्वप्रथम आपल्याला पासपोर्टचं टाईप्स म्हणजे आपण कोणत्या प्रकारचा पासपोर्ट इथे अप्लाय करत आहात. तर सगळ्यात आधी आपल्याला ऑप्शन आहे, इथे विचारलंय अप्लाइंग फॉर फ्रेश पासपोर्ट रिइश्यू ऑफ पासपोर्ट. आपण फ्रेशसाठी ऍप्लिकेशन करत आहात, तर फ्रेश
पासपोर्टचं इथे ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर टाईप ऑफ ऍप्लिकेशन, नॉर्मल, तात्काळ. आपल्याला जर तात्काळ हवा असेल त्यासाठी फी जास्त असते, तर तात्काळ निवडू शकता, किंवा आपण नॉर्मल निवडून याला वेळ जास्त लागतो पण कमी फी मध्ये होतो, तर आपल्याला नॉर्मल इथे निवडायचं आहे. त्यानंतर आपल्याला टाईप ऑफ पासपोर्ट बुकलेट, तर 36 पानांचा एक पासपोर्ट असतो, दुसरा 60 पानांचा एक असतो. 36 पानांचा पासपोर्ट जनरली 1000 ते 1500 रुपयापर्यंत मिळतो, आणि जो 60 पानांचा आहे तो 2000च्या आसपास आपल्याला मिळतो. जर आपण तात्काळ काढायला गेलात तर तात्काळची फी 2000 एक्स्ट्रा लागते आपल्याला, तर हेही लक्षात ठेवायचं आहे. तर मी इथे 36 पानांचा पासपोर्ट निवडतो आहे. त्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे ऍप्लिकंटचं नाव, ज्या व्यक्तीचा पासपोर्ट आपल्याला काढायचं आहे त्या व्यक्तीचं नाव, त्या व्यक्तीचं सरनेम म्हणजे आडनाव आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली ऑप्शन आहे बघा जेंडर, तर इथे आपल्याला जेंडर निवडून घ्यायचं आहे, मेल फिमेल जे असेल ते. त्यानंतर इथे विचारलंय हॅव यू इव्हर बीन नोन बाय अदर नेम्स, म्हणजे जर आपल्या आधी वेगळं नाव होतं, आपण नाव जर चेंज केलं असेल तर तो प्रश्न इथे आहे. जसं लग्नानंतर बऱ्याच जणांचे नाव चेंज होतात, तर काही डॉक्युमेंटमध्ये आधीचं नाव असतं, काही डॉक्युमेंटमध्ये नंतरचे नाव असतं, तर अशा वेळेस आपल्याला इथे यस करायचं आणि आधीचं नाव इथे आपल्याला ते टाकून घ्यायचं आहे. नसेल तर इथे नो करायचं आहे. त्यानंतर आपल्याला हॅव यू इव्हर चेंज युअर नेम, जर आपण नाव आधीचं नाव वेगळं होतं, आताचं नाव आपण चेंज केलं असेल तर यस करायचं आहे आणि आधीचं नाव इथे टाकून घ्यायचंय, नसेल तर इथे नो करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायचे आहे. डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करताना इथे आपल्याला कॅलेंडर ओपन होईल. सर्वप्रथम आपल्याला इयर इथे निवडायचं आहे, तर इयर आपल्याला इथे बघून घ्यायचं आहे. इयर निवडल्यानंतर आपल्याला मंथ निवडायचं आहे आणि त्यानंतर डेट निवडायची आहे. त्यानंतर आपल्याला प्लेस ऑफ बर्थ इथे टाकायचं आहे. इथे प्लेस ऑफ बर्थ टाकल्यानंतर आपल्याला मॅरिटल स्टेटस इथे निवडायचं आहे. त्यानंतर आपल्या इथे इज युअर प्लेस ऑफ बर्थ आउट ऑफ इंडिया, जर इंडियाच्या बाहेर तुमचा जन्म झाला असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. नो केल्यानंतर आपल्याला आपला स्टेट निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला आपला डिस्ट्रिक्ट इथे निवडून घ्यायचा आहे. स्टेट निवडल्यानंतर डिस्ट्रिक्ट निवडताना लक्षात ठेवायचं आहे सिटी आणि रुरल हे दोन ऑप्शन आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसतील. जसं मोठ्या सिटी ज्या आहेत त्यांचं सिटीसाठी आणि रुरल एरियासाठी वेगवेगळं आहे. जसं औरंगाबाद रुरल. जर ग्रामीण भागातून असाल तर औरंगाबाद रुरल इथे निवडायचं आहे. त्यानंतर आपल्याला सिटिझनशिप ऑफ इंडियन बाय बर्थ, जर जन्माने आपण इंडियन आहात तर इथे बर्थ निवडायचं आहे, बाकी ऑप्शन आपण आपल्या सोयीनुसार निवडू शकता. त्यानंतर आपल्याला इथे पॅन नंबर टाकायचा आहे आणि वोटर आय डी टाकायचा आहे. दोन्ही ऑप्शनल आहेत, असेल तर टाकायचं आहे, नसेल तर नाही टाकलं तरी काही हरकत नाही. इथे एम्प्लॉयमेंट स्टेटस, एम्प्लॉयमेंट टाईप इथे निवडायचं आहे. एम्प्लॉयमेंट टाईप निवडल्यानंतर आपल्याला इज आयदर ऑफ युअर पॅरेंट इन केस ऑफ मायनर, स्पाऊस, गव्हर्नमेंट सर्वंट, आपलं कोणी जर गव्हर्नमेंटमध्ये काम करणार असेल पॅरेंट्समध्ये तर यस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन इथे निवडायचं आहे. त्यानंतर आपल्याला इज ॲप्लिकंट इलिजिबल फॉर नॉन ECR कॅटेगरी, आपल्या शिक्षणानुसार इथे ऑटोमॅटिकली यस निवडून येईल. त्यानंतर आपल्याला व्हिजिबल डिस्टिंग्विशिंग मार्क, जर आपल्याला काही व्हिजिबल डिस्टिंग्विशिंग मार्क असतील आपल्या चेहऱ्यावर किंवा कुठे हातावर वगैरे तर तो आपल्याला इथे टाकायचा आहे. इथे आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला इथे आय ॲग्री या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. यामध्ये आपल्या आईचे नाव, वडिलांचं नाव हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे. वडिलांचं, आईचं नाव टाकून झाल्यानंतर आपल्याला लास्ट जे आहे स्पाऊस गिव्हन नेम, फर्स्ट नेम अँड मिडल नेम, इथे आपल्याला स्पाऊसचं नाव टाकून घ्यायचं आहे. आणि ते सरनेम टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे ॲड्रेस आपला कन्फर्म करायचा आहे. फॅमिली डिटेल्स नंतर इज युअर प्रेझेंट ॲड्रेस आउट ऑफ इंडिया, तर आपण सध्या जर इंडियाच्या बाहेर राहत असाल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे आणि नो करून आपल्याला आपला इथला ॲड्रेस इथे
टाकून घ्यायचा आहे, जोही आपल्या डॉक्युमेंटवर असेल तो. हाऊस नेम आपल्या आधार प्रमाणे किंवा बाकी लिगल डॉक्युमेंटवर जो ॲड्रेस असेल जसं तसं आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. स्टेट आपल्याला निवडायचा आहे. डिस्ट्रिक्ट आपल्याला निवडायचा आहे. त्यानंतर आपल्याला तालुका इथे निवडायचा. डिस्ट्रिक्ट निवडताना जर आपण ग्रामीण भागातून असाल तर रुरल एरिया निवडायचा आहे. आपला तालुका आपल्याला इथे निवडायचा आहे. इथे आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे विदाउट कंट्री कोड. मोबाईल नंबर आणि मेल आय डी टाकून झाल्यानंतर आपल्याला इथे प्रश्न विचारला जाईल की इज परमनंट ॲड्रेस अवेलेबल. यस करायचा आहे. इज युअर परमनंट ॲड्रेस सेम ॲज प्रेझेंट ॲड्रेस. जर दोन्ही वेगळे असतील तर नो करायचं आहे, सेम असतील तर यस करायचं आहे. नो केलं तर आपल्याला खाली तो ॲड्रेस टाकण्यासाठी इथे ऑप्शन्स ओपन होतील आणि जर यस केलं तर आपल्याला पुन्हा तो ॲड्रेस टाकण्याची गरज नाही. त्यानंतर आपल्याला सर्व डिटेल्स एकदा बघून घ्यायचे आहे. आपला ॲड्रेस इथे पूर्ण टाकून घ्यायचा आहे. डिटेल्स सर्व टाकल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. आता इथे आपल्याला एक प्रॉम्प्ट आलाय बघा, याला ओके करायचं आहे. इथे आपल्याला इमर्जन्सी कॉन्टॅक्ट डिटेल्स आपल्याला भरायचे आहे. म्हणजेच आपल्या जवळपासच्या घरच्या व्यक्तींचे इथे डिटेल्स आपल्याला लिहायचे आहे. कोणत्याही एका व्यक्तीचं त्याचं नाव, पूर्ण ॲड्रेस इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर मेल आय डी टाकायचा आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे विचारलं जाईल, हॅव यू एव्हर होल्ड एनी आयडेंटिटी सर्टिफिकेट. आयडेंटिटी सर्टिफिकेट IC is normally issued to Tibetan other stateless people residing in India. इथे नो करायचं आहे. त्यानंतर पुढे विचारलं आहे डिटेल्स ऑफ प्रिव्हियस करंट डिप्लोमॅटिक ऑफिशियल पासपोर्ट. तिथे 2 नंबरचं ऑप्शन जे आहे डिटेल्स नॉट अवेलेबल, नेव्हर हेल्ड डिप्लोमॅटिक ऑफिशियल पासपोर्ट, याला करायचं, सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर हॅव यू एव्हर अप्लाइड फॉर पासपोर्ट बट नॉट इश्यूड, याला नो करायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला 7 नंबरला जी अदर डिटेल्स आहे तर इथे आपल्याला डिक्लेरेशन द्यायचं आहे. आपण जर सुरुवातीला म्हणजे पहिल्यांदाच फ्रेश पासपोर्टसाठी ॲप्लिकेशन करत असाल, आपण कुठल्याही इलिगल कामामध्ये आपलं नाव नसेल, म्हणजे पोलीस रेकॉर्डमध्ये किंवा कुठेही कोर्टमध्ये आपल्याविषयी कोणती केस चालू नसेल, या सर्व गोष्टी नसतील तर आपण सगळ्या गोष्टींना इथे नो 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 करत जायचं आहे शेवटपर्यंत आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे आपला पासपोर्ट प्रिंट कसा येईल, कसा दिसेल, इथे आपला पासपोर्ट कसा दिसेल हे बघून घ्यायचं आहे आणि याला सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. इथे आल्यानंतर आपल्याला प्लेस ऑफ बर्थसाठी आपण काय डॉक्युमेंट वापरणार आहात ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. तर इथे इलेक्शन फोटो आयडेंटिटी कार्ड इश्यूड बाय इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कंटेनिंग द डेट ऑफ बर्थ ऑफ द ॲप्लिकंट, हे निवडतोय. त्यानंतर प्रूफ ऑफ प्रेझेंट रेसिडेन्शियल ॲड्रेस, या ठिकाणी मी तेच डॉक्युमेंट निवडतो आहे, इलेक्टर फोटो आयडेंटिटी कार्ड EPIC. त्यानंतर इथे ॲग्री या बटनावर क्लिक करायचं आहे, जिथून आपण ॲप्लिकेशन भरत आहात फॉर्म. ते प्लेस आपल्याला इथे निवडायचं आहे. प्लेस आपल्याला निवडायचं आहे आणि सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे. सेव्ह झाल्यानंतर आपल्याला इथे प्रिव्ह्यू या बटनावर क्लिक करून आपला ॲप्लिकेशन फॉर्म इथे एकदा डाउनलोड करून घ्यायचा आहे आपल्या माहितीसाठी. त्यानंतर आपल्याला खाली सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. तिथे बघा आपलं फॉर्म सबमिट झाला, युअर ॲप्लिकेशन फॉर्म हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली. त्यानंतर आपल्याला इथे माय ॲप्लिकेशनवर जायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे 3 डॉट जे दिलेत यावर जाऊन व्ह्यू ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आत्ता इथे आपल्याला बघा अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आपल्याला इथे पे अँड शेड्यूल अपॉइंटमेंट या बटनावर क्लिक करायचं आहे. इथे पे अँड शेड्यूल अपॉइंटमेंटवर क्लिक केल्यानंतर इथे आपण सिलेक्ट PSK म्हणजे आपलं पासपोर्ट सेवा केंद्र जे आहे ते निवडायचं आहे.
तर आता इथे आपल्याला वेगवेगळे ऑप्शन दिसतील. तर बरेचसे ऑप्शन हे आता बंद झालेत. तर त्यामुळे इथे चेक करून घ्यायचं की आपल्या अपॉइंटमेंटसाठी इथे कोणकोणते केंद्र जे अवेलेबल आहेत आणि कोणते नाही आहेत. आता इथून जर बघितलं आपण RPO मुंबई, इथून खाली जे आहेत नॉट अवेलेबल असं दाखवत आहे. तर हे केंद्र आता बंद झालेत. तर वरचे जे 5 केंद्र आहेत ते ॲप्लिकेशनसाठी आपल्याला दाखवत आहे. तर कुठल्याही आपण केंद्रामध्ये हे अपॉइंटमेंट बुक करू शकतो. तर आपल्याला सध्या इथे अवेलेबल डेट दाखवत आहे की कोणत्या डेटच्या नंतर आपण अपॉइंटमेंट घेऊ शकतो. आता इथे अवेलेबल फॉर नाशिकचं आहे, 7 तारखेनंतर आपण करू शकतो. 7 तारखेपासून पुढे. मलाडचं आहे ते 11 तारखेनंतर दाखवत आहे. ठाणेमध्ये 12 तारखेनंतर दाखवत आहे. तर आपण ते चेक करू शकतो आणि जे आपल्याला निवडायचं असेल ते इथे निवडायचं आहे आणि इथून आपल्याला ते सिलेक्ट करायचं आहे. ज्याही ऑफिसला आपल्याला अपॉइंटमेंट बुक करायची ते सिलेक्ट केल्यानंतर इथे ओके करायचं आहे. इथे ओके केल्यानंतर आपल्याला अपॉइंटमेंट डेट इथे सिलेक्ट करायची आहे. तर एकदा डेट बघून घ्यायची आहे की कोणत्या कोणत्या डेट्स इथे अवेलेबल आहेत. तर त्या डेटनुसार आपण करू शकता. आता इथे सॅटर्डेची डेट दाखवते अवेलेबल 7th आणि त्यानंतर थर्सडे फ्रायडे दाखवत आहे 12, 13. त्या डेट आपण बघून घ्यायच्या आहे. तर मी आता इथे 7th फेब्रुवारी निवडतो आहे. त्यानंतर बुक अपॉइंटमेंट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. बुक अपॉइंटमेंटवर क्लिक केल्यानंतर युअर अपॉइंटमेंट हॅज बीन सक्सेसफुली बुक्ड असं आपल्याला मेसेज येईल आणि इथे आपल्याला अपॉइंटमेंटची रिसिप्ट आपल्याला इथे ही प्रिंट करून घ्यायची. ही रिसिप्ट आहे जी आपल्याला आपल्या मोबाईलवर आपल्याला SMS द्वारेही मिळेल आणि आपण इथून अपॉइंटमेंट ID आपला घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपलं अपॉइंटमेंट इथे बुक झालंय. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपलं पासपोर्टसाठी अपॉइंटमेंट बुक करू शकता आणि हे अपॉइंटमेंट बुक झाल्यानंतर आपल्याला ती डेट आणि जो टाइम दिलेला आहे त्या टाइमनुसार आपल्याला आपण निवडलेल्या पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये आपल्याला व्हिजिट करायची आहे. आपली सर्व आपण जी डॉक्युमेंट्स तिथे दाखवलेली आहे ऍप्लिकेशन करताना आणि त्याचबरोबर आपले बाकीचे डॉक्युमेंट्स जसं की आपलं बोर्डचं 10वीचं मार्कशीट असेल म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट असेल, सर्टिफिकेट आपल्याला ओरिजिनल आपल्याजवळ ठेवायचं आहे. आपलं ओरिजिनल आधार कार्ड, पॅन कार्ड आणि वोटर ID कार्ड आपल्याला सोबत ठेवायचं आहे. त्याचबरोबर आणखी आपण काही डॉक्युमेंट्स तिथे जर दाखवत असाल म्हणजे ऍप्लिकेशन करताना आपण तिथे दिले असतील तर ती सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला ओरिजिनल जी डॉक्युमेंट्स आहेत ती आपल्याला आपल्या सोबत ठेवायची आहे. कारण ती व्हेरिफिकेशनसाठी तिथे विचारल्या जाऊ शकतात आणि ती डॉक्युमेंट्स सोबत असणे गरजेचं आहे. जर आपण कुठलेही डॉक्युमेंट्स तिथे देऊ शकलो नाही तर आपली अपॉइंटमेंट ही कॅन्सल होऊन जाते आणि एकदा आपण ऍप्लिकेशन केल्यानंतर आपण फक्त 2 वेळेस आपली अपॉइंटमेंट बुक करू शकतो. 2 वेळेस जर आपली अपॉइंटमेंट कॅन्सल झाली तर आपल्याला पुन्हा पहिल्यापासून तो फॉर्म भरावा लागतो किंवा आपल्याला फी पुन्हा भरावी लागते. तर त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की आपली सर्व डॉक्युमेंट्स, ओरिजिनल डॉक्युमेंट्स आपल्याला सोबत ठेवायचे आहे आणि दिलेल्या वेळ आणि डेटनुसार आपल्याला एक्झॅक्ट त्या पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये आपल्याला व्हिजिट करायची आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.